विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. क्रॅश कोर्समध्ये तुम्ही नक्की शिकवणार कसं? जुनेच व्हिडिओ आहे तसे परत देणार का? खूप प्रश्न आहेत मुलांचे, किंवा आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मुलांचा की आम्ही काही अभ्यास केलाच नाहीये, मग आमचं बेसिक बिलकुल कच्चं आहे, काय झालेलंच नाहीये, मग आम्हाला ते समजेल का? मग आणखीन एक डिमांड काय? डेमो लेक्चर्स द्या. मी तुम्हाला सांगू का, मी टायटल थंबनेलमध्ये लिहिलंय डेमो लेक्चर म्हणून, पण मी काय करतोय एक छोटासा पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून तुम्हाला पण कल्पना येईल की जर तुम्ही क्रॅश कोर्स परचेस केला तर तुमची बोर्डची पण प्रिपरेशन नक्की होणार आहे आणि त्याचबरोबर सीईटी सुद्धा. या लेक्चरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन पण करेन की नक्की बोर्ड आणि सीईटीची स्ट्रॅटेजी कशी ठेवावी लागते, काय करावं लागतं. बोर्ड म्हणलं ना, प्रेझेंटेशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मग ते फिगर म्हणजे ड्रॉइंग, फिगर ड्रॉ करणं आलं, त्याच्यानंतर जे काय त्याचं डिस्क्रिप्शन असेल ते लिहिणं महत्त्वाचं आहे, त्याच्यानंतर डेरिव्हेशन्स या गोष्टी आल्या. सीईटीमध्ये म्हणलं ना क्विक आन्सर पाहिजे आपल्याला, बरोबर आहे, फास्ट कॅल्क्युलेशन पाहिजे. बोर्डला लॉग टेबल वापरावं लागेल गरज पडली तर. सीईटीत का लॉग टेबल? हा बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो की सीईटीच्या एक्झाममध्ये लॉग टेबल अवेलेबल असतं का? असतं, पण गरज बिलकुल नाही आहे. ठीक आहे, मग आता मी कुठला तरी एक पॉईंट शिकवण्याचा प्रयत्न करतो. चला मी तुम्हाला आता सिंपल पेंडुलम शिकवतो. पहिला आपण बोर्डसाठी विचार करूया. ऑब्व्हियसली क्रॅश कोर्स आपण बोर्डच्या अगोदर 2 महिने रन करणारच आहे. माझ्याकडे रेग्युलर मुलं भरपूर आहेत, रिपीटर्स पण आहेत, रेग्युलर पण आहेत. मग ऑब्व्हियसली बोर्डची प्रिपरेशन मला करून घ्यावीच लागणार आहे तुमच्याकडून. म्हणजे मी डायरेक्टली सिंपल पेंडुलमचा पिरियडिक टाइमचा फॉर्म्युला सांगून चालणार नाहीये, तो तुम्हाला थोडासा एक्सप्लेन करावा लागेल. मग मी काय करतोय बघा, आता हा सिंपल पेंडुलम, ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे एक लक्षात घ्या, हा सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय हे आपल्याला प्रूव्ह करता आलं पाहिजे. हा प्रश्न 2 मार्काला परीक्षेत येऊ शकतो की प्रूव्ह दॅट सिंपल पेंडुलम परफॉर्म्स SHM, सिंपल हार्मोनिक मोशन. ऍक्च्युअली सिंपल हार्मोनिक मोशनच्या ना कंडिशन्स आहेत. त्यातली एक कंडिशन तुम्हाला सांगतो की जो रिस्टोरिंग फोर्स आहे ना, दॅट शुड ऑलवेज ऍक्ट टुवर्ड्स मीन पोझिशन. आणि तुम्ही जो फोर्स अप्लाय करतोय रिस्टोरिंग फोर्स, त्याला अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतोय, त्यामुळे निगेटिव्ह साइन येणार. म्हणजे मला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत, पण त्यांच्या डायरेक्शन अपोजिट आहेत. हे प्रूव्ह केलं की मला प्रूव्ह करता येईल की सिंपल पेंडुलम हा SHM परफॉर्म करतोय. चला फिगर तर ड्रॉ केली. आता सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला फोर्सेस रिझॉल्व्ह करता आले पाहिजेत. हा जो बॉब आहे ना, त्याचं वेट नेहमी डाऊनवर्ड ऍक्ट होणार, mg. वेटचा फॉर्म्युला mg. ओके, आता त्याचे 2 कॉम्पोनंट येणार. पण मला सांगा, हा थीटा आहे ना, अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ व्हर्टिकल. आता लक्षात घ्या की हा जर थीटा असेल तर मी करस्पॉन्डिंग अँगल इथं ड्रॉ करतोय, हा पण थीटाच येणार ना. मग ह्या थीटाला ही ऍडजेसंट साइड आहे, मग हा कॉम्पोनंट येणार आहे mg साइन थीटा. आणि मग ऍडजेसंट साइड, मग हा कॉम्पोनंट येणार आहे mg कॉस थीटा, आणि हा कॉम्पोनंट येणार आहे mg साइन थीटा. फिगरकडे बघितल्यावर तुमच्या लक्षात येते की रिस्टोरिंग फोर्स mg साइन थीटा प्रोव्हाइड करते, पण अपोजिट डायरेक्शन मध्ये ना. त्याच्यामुळे मी रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला लिहितोय -mg साइन थीटा. आता पेंडुलम म्हणले की तुम्हाला घड्याळाचाच पेंडुलम आठवतो, ओके. पण एक्सपेरिमेंटमध्ये एवढं अँगल हा जो मोठा नसतो, तो व्हेरी स्मॉल असतो. आणि फॉर व्हेरी स्मॉल अँगलसाठी साइन थीटाची व्हॅल्यू थीटा असते. म्हणजे मला फोर्सचा फॉर्म्युला काय मिळाला? -mg थीटा. आता मला थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग मला तुम्हाला बेसिक शिकवावं लागणार आहे. काय माहिती आहे का? अँगल अँड इट्स मेजरमेंट. हा थीटा असतो, ही रेडियस असते, हा एस असतो. तुम्हाला माहिती आहे S = r थीटा रेडियन. मग थीटाची व्हॅल्यू काय येणार आहे? S/r. आता या केसमध्ये ही डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोझिशन आहे आणि ही इफेक्टिव्ह लेंथ आहे. मग ऑब्व्हियसली बघा, या फॉर्म्युलाशी कम्पेअर केलं, S/r म्हणजे थीटा, तर x/l येणार ना, x/l. ओके, मग या केसमध्ये बघा, m म्हणजे मास कॉन्स्टंट आहे, g कॉन्स्टंट, लेंथ इफेक्टिव्ह लेंथ ती पण कॉन्स्टंट असणार आहे. याचा अर्थ F ∝ -x. झालं ना. एवढं लिहिलं तुम्ही एक लाईन लिहू शकता ना, हेन्स सिंपल पेंडुलम परफॉर्म्स SHM. 2 मार्काचा प्रश्न, PYQ आहे बोर्डसाठी, ठीक आहे. पण सीईटी साठी हा ना, SHMच्या कंडिशन्स विचारले, त्या PYQs आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट फॉर SHM असं विचारतील. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. मग करेक्ट स्टेटमेंट काय? की फोर्स हा ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. ओके, बरं. आता मला सिंपल पेंडुलमच्या पिरियॉडिक टाइमचं एक्सप्रेशन करायचं आहे, तर मी तुम्हाला काही बेसिक फॉर्म्युले सांगणार आहे. 9th पासून झालंय की फोर्सचा फॉर्म्युला काय रे? मास इंटू ऍक्सिलरेशन. मास इंटू ऍक्सिलरेशन. आता तुम्हाला माहिती आहे ऑसिलेशन मध्ये ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय? -ω² x. हे ओमेगा म्हणजे काय? अँग्युलर वेलॉसिटी.
त्याचा फॉर्म्युला काय 2π/t. मग आता बघा नीट लक्ष द्या, मी काय करतोय, आपण काय प्रूव्ह केलं की F इक्वल्स टू -mgx/L. मी तुम्हाला आता हिंट काय देतोय बघा, की सिंपल पेंडुलम जो कन्सेप्ट आहे त्याचं जे पिरियॉडिक टाइमचं एक्सप्रेशन मला डिराईव्ह करायचं आहे ना, त्यात आपण काय करायचं माहिती आहे का, फक्त LHS मध्ये दिसतंय ना त्याचे फॉर्म्युले पुट करायचं. कोण आहे LHS मध्ये? फोर्स. आता सांगितलं फोर्सचा फॉर्म्युला काय, मास इंटू ॲक्सिलरेशन -mgx/L. मासला मास कॅन्सल झालं. परत मी सांगतो, लेफ्ट मध्ये व्हॅल्यू पुट करा. कोण आहे आता? ॲक्सिलरेशन. काय त्याचा फॉर्म्युला ॲक्सिलरेशनचा? -ω²x इक्वल्स टू -gx/L. मायनसला मायनस कॅन्सल होईल, एक्सला एक्स कॅन्सल होईल आणि स्क्वेअर रूट काढा ओमेगाची व्हॅल्यू g/L. आता परत लेफ्ट मध्ये ओमेगाचीच व्हॅल्यू पुट करा 2π/t. मग इथं जर मी व्हॅल्यू 2π/t पुट केलं, इथं g/L, रेसिप्रोकल करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, मग तुम्हाला t चा फॉर्म्युला मिळणार आहे 2π√L/g. दिस इज रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर पिरियॉडिक टाइम ऑफ अ सिंपल पेंडुलम. 5 मिनिटात कन्सेप्ट तर क्लिअर केली. चला बोर्डची प्रिपरेशन झाली. पण क्रॅश कोर्स तर CET साठी आहे ना, ऑब्व्हियसली मला CET साठी शॉर्टकट्स तुम्हाला द्यावेच लागतील. पण एक काम करूया, आपण टेक्स्टबुक मधला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. त्यात त्यांनी काय दिलंय की जर लेंथ मी 21 सेंटीमीटरनं वाढवली, टेक्स्टबुक मधला प्रॉब्लेम आहे, चेक करा तुमच्या पुस्तकात. याचा अर्थ लेंथ तुम्ही वाढवताय, बरोबर आहे, आणि पिरियॉडिक टाइम ते काय म्हणतायत की 10% वाढतोय. जेव्हा लेंथ 21 सेंटीमीटरने इन्क्रीज करताय तेव्हा पिरियॉडिक टाइम 10% वाढतोय. मग मी सांगतो तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये 2π आणि g तर कॉन्स्टंट ना, मग याचा अर्थ कॉन्स्टंट टर्म जर काढल्या तर t प्रोपोर्शनल टू √L येणार ना. मग याचा फॉर्म्युला कसा तयार होईल की मग T1/T2 दॅट इक्वल्स टू √L1/L2. ओके, मग आता मी तर लिहितोय काय बघा, L1 तसंच लिहितो आणि L2 ची व्हॅल्यू काय लिहिली मी, L1 + 21. पण मी तुम्हाला आता सांगितलं की हे T1/T2 लेंथ वाढवलं की पिरियड टाइम वाढणार आहे, पण लेंथ 21 सेंटीमीटर इन्क्रीज केल्यामुळे पिरियड टाइम 10% वाढला. याचा अर्थ जो नंतरचा पिरियड टाइम आहे तो 110% ऑफ T1 आहे. मग T2 इक्वल्स टू 110/100 इंटू T1, कारण पर्सेंटेज म्हणजे अपॉन 100 येणार ना. आता T2 इकडे घ्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे मला असं मिळेल ना रे बाळांनो की बघा T1/T2 आणि दॅट इक्वल्स टू 100/110 मिळाली का व्हॅल्यू. मग इथं पुट करूया ना, काय मिळणार आहे 100/110. मी तुम्हाला सांगू का नेक्स्ट स्टेप काय होणार आहे. मला हे सगळं बोर्डचं प्रिपरेशन ना डिटेल लिहावं लागतं ना बोर्डला. गिवन डाटा, फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करा, प्रत्येक स्टेपला मार्क असतात, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, 0 ला 0 कॅन्सल करूया. पण L1 ओरिजिनल लेंथ काढायची आहे ना. मी तुम्हाला सांगू का, जर PYQचं प्रॉपर स्टडी केला ना तर सिंपल पेंडुलमवरती 4 ते 5 न्यूमेरिकल्स आत्तापर्यंत एक्झाममध्ये आलेत बोर्डमध्ये, आत्तापर्यंत झालेल्या परीक्षेमध्ये. पण सगळे असेच क्वेश्चन आहेत, लक्षात घ्या. मग याचा अर्थ काय की टेक्स्टबुक मध्ये आपल्याला सिलेक्टेड न्यूमेरिकल्स त्यांनी घेतलेत की जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आणि तेच परीक्षेत येणार आहेत. तिथंच PYQ इम्पॉर्टंट मिळणार आहेत आपल्याला, त्यामुळे टेक्स्टबुक मधल्या प्रॉब्लेमला इग्नोर करायचं नाही. बरं, स्क्वेअर करूया. 10 चा स्क्वेअर किती येणार आहे 100, याचा येणार आहे 121, इथलं रूट कॅन्सल आणि हे 21. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येणार की 100 इंटू L1 100L1 प्लस 2100 दॅट इक्वल्स टू 121L1 प्लसचं मायनस करा. हे 121 मधनं 100 गेले की 21 येणार आहे, म्हणजे मला 2100 दॅट इक्वल्स टू 21L1 इंटूचं अपॉन करा, 100 आन्सर येईल ना. मग L1 ची व्हॅल्यू 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर आली. ओके, क्लिअर झाली बोर्डची प्रिपरेशन. CET सांगतो, हा जर प्रॉब्लेम मला CET सॉल्व्ह करायचा असताना तर मी सेकंदात सॉल्व्ह केला असता. मी कसं ते सांगतोय, शॉर्टकट देतो तुम्हाला, नीट लक्ष द्या. जेव्हा T प्रपोर्शनल टू √L असं आहे, आता मी सांगतो थोडंसं, काही लोकांना कन्सेप्ट माहित नसेल तर थोडंसं अवघड वाटेल, पण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला ना व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग पण आहे ना, पाईप ओपन पाईप क्लोज, व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग, त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते ना ती स्क्वेअर रूट ऑफ टेन्शनला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. केटीजी केले का तुम्ही, केटीजी मध्ये जी RMS वेलॉसिटी असते, CRMS किंवा VRMS ला, ती ऍब्सोल्यूट टेम्परेचरच्या स्क्वेअर रूटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. नीट केअरफुली ऑब्झर्व करा, इथं हे टेम्परेचर आहे, इथं हे टेन्शन आहे आणि इथं हा पिरियॉडिक टाइम आहे, T जरी असलं तरी. पण फॉर्म्युला नीट बघा ना,
रूट 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 आहे की नाही. मग इथं शॉर्टकट सांगतो. रूट मधली व्हॅल्यू जर तुम्ही 21% वाढवली तर सुरुवातीला व्हॅल्यू असते 100%, तुम्ही लेंथ 21% वाढवताय म्हणजे 121% होणार. 121 100 मध्ये 21 वाढवलंय ना, मग 121 झाल्यानंतर त्याचं स्क्वेअर रूट 11 येणार. 11 त्याला 10 न मल्टिप्लाय करा 110. म्हणजे सुरुवातीला 100% असतात ते 110 झाले, 10% वाढलं ना. मग हा प्रॉब्लेम सुरुवातीला देतानाच त्यांनी काय सांगितलेलं आठवतंय का? पुस्तकात चेक करा की लेंथ 21 न वाढवली. ओके, पिरियड टाइम 10% न वाढतोय म्हणजे लगेच आपला शॉर्टकट तुम्हाला आठवला पाहिजे ना. आता जरी तुम्हाला शॉर्टकट क्लिक नसेल झाला तर अजून जरा एक्झाम्पल देतो, नीट लक्ष द्या. बघा नेक्स्ट तुम्हाला व्हॅल्यू काय देतात माहिती आहे का? ते 44 सेंटीमीटर किंवा 44% देतील. 44च का दिले माहिती आहे का? सुरुवातीला इनिशियल व्हॅल्यू असते 100%, त्यात 44%. 44% वाढवा, करा ना 100 मध्ये 44 ऍड, किती होतील? 144 होतील. 144 स्क्वेअर रूट त्याचं 12 येणार ना, 12. 10 न मल्टिप्लाय करा 120. मग त्यावेळेस पिरियड टाइम 20% वाढणार. आलं का लक्षात? बर, नंतरचा व्हॅल्यू काय असणार माहिती आहे का? 69%. का? 100 मध्ये 69 ऍड करा 169 होतील. स्क्वेअर रूट 13 येणार आहे, 10 न मल्टिप्लाय करा 130. 30% वाढणार. म्हणजे तुम्हाला सांगू का, आता इथे थोडंसं मी लिहितोय, जर मी ही व्हॅल्यू 21 सेंटीमीटर किंवा 21% न वाढवली, 21% म्हणूया, तर पिरियड टाइम 10% न वाढणार आहे. हे 44 तर 20%, 69 30%, 96 40%. पण अप्रॉक्सिमेटली विचार केला, स्मॉल व्हॅल्यू घेतली आणि जर लेंथ जर मी 2% न वाढवत असेल तर पिरियड टाइम 1% न वाढतो. जर स्मॉल व्हॅल्यू असेल तर हाफ करायचं, लक्षात घ्या. हे कुठं झालं माहिती आहे का आपल्याला? मेजरमेंट टॉपिकमध्ये. हा रूट आहे ना, रेज टू हाफ असणार ना. पर्सेंटेज एरर काढायचे प्रश्न होते मेजरमेंटमध्ये. आता तुम्ही नीटची तयारी करत असाल तर हमखास यावरती प्रश्न असतोच बाळांनो, लक्षात घ्या. बर, आता मी एक छोटंसं लेक्चर थांबवतोय, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का बाळांनो, की बोर्ड म्हणलं की डिटेल प्रेझेंटेशन इम्पॉर्टंट आहे. बर, माझा आपला क्रॅश कोर्स तुम्ही जेव्हा जॉईन कराल ना, तेव्हा बोर्डची तुम्हाला काळजी राहणार नाही. कारण आपण जेवढे टॉपिक्स कव्हर करणार आहे ना हायर वेटेजचे, त्यातले सगळे एक्सप्रेशन मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. बऱ्यापैकी मुलांना हा शॉर्टकट म्हणताय ना, नाही हे एक्सप्रेशन लगेच समजतं. मी त्यांना आयडिया काय सांगितली, फक्त लेफ्ट मध्ये व्हॅल्यू पुट करा ना. फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू ऍक्सिलरेशन, ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला -ω²x, ओमेगाचा फॉर्म्युला 2π/t. आता होते काय, खरं सांगू का, मी काय असं BEd वगैरे केलं नाही बरं का. म्हणजे मी आता शिक्षक जरी असलो तर मी तसे शिक्षकासाठी लागणारे कोर्सेस केलेले नाही आहे. पण मला माहिती आहे की तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला लवकर समजलं पाहिजे तर तुम्ही अभ्यास करणार आहे. नाहीतर मी माझ्या वेळेस अनुभव घेतलाय, शिक्षक काय शिकवतात कळतच नव्हतं मला, लक्षात घ्या. ते छान शिकवत असतील बरं का बाळांनो, पण मला समजतच नव्हतं. मग समजलं तर अभ्यास कसा करायचा? तर माझं शिकवणं काय आहे की एकदम मी ब्रिलियंट नाहीच आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी अभ्यास करून शिकवतोय, पण मी तुम्हाला लवकर कसं समजेल हे ट्रिक सांगणार आहे. सीईटीचे शॉर्टकट्स घेणार आहे, अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. मग ह्या बेसिक गोष्टी मी घेणार आहे, सगळं शून्यातून तुम्हाला उभा करणार आहे. आपण म्हणूया आपण यश आपल्याला मिळवायचं आहे, पण तुमचा सपोर्ट लागणार आहे. ते व्हिडिओ लेक्चर बघणं, त्या नोट्स काढणं, व्हिडिओ लेक्चरमध्ये मी जे न्यूमेरिकल सॉल्व्ह करून घेणार आहे ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये ॲज अ नोट सॉल्व्ह करणं, DPP डेली टेस्ट हे सगळं करायची तयारी ठेवा बाळांनो. हा तुमची तयारी आहे. ॲडमिशनचा फ्लो नेहमीपेक्षा जास्तच आहे, लक्षात घ्या. आणि खूप चांगले कॉमेंट्स मला यूट्यूबवर तुमच्याकडून ऐकायला मिळत आहेत, बघतोय मी, वाचतोय, तुमचं प्रेम दिसून येते. ओके, तुम्हाला आवडला क्रॅश कोर्स, आवडणारच आहे मला माहिती आहे. आणि अतिशय आनंदाची बातमी सांगू का तुम्हाला, मी क्रॅश कोर्सच्या पहिल्या बॅचचे ॲडमिशनची नावं जेव्हा मी वाचत होतो ना, तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जी 10वी नंतर मला सोडून गेलेली मुलं होती, ज्यांनी मोठ्या मोठ्या अकॅडमी जॉईन केल्या होत्या, भले त्या पुण्यातील असतील, साताऱ्यातील असतील, कुठलेही असतील, JEE कुठल्याही मोठ्या एक्झामसाठी, ती सुद्धा नावं मला लिस्टमध्ये दिसली. मी तुम्हाला सांगू का, त्यातल्या 2-3 स्टुडंटना मी फोन पण केला. त्यावेळेस माझं बोलणं असं नव्हतं की आला का माझ्याकडे फिरून परत, नाही. मला आनंद झाला की त्यांनी योग्य मार्ग निवडला. आणि मी त्यांना खात्री पण दिली होती की 2-3 महिने माझ्यावर करा व्यवस्थित. एक सीईटीची एक्झाम केव्हा आपल्याला माहित नाही, 4-5 महिने. आणि मी 99% गॅरंटी देतो तुम्हाला, 99+. तुमचा सपोर्ट पाहिजे. टेस्ट झाल्यानंतर अनालिसिस तुम्ही करायचं आहे की कुठल्या प्रश्नाला किती वेळ लागला. आपल्या ॲप थ्रू ते सगळं होतं. तुमच्या सगळ्या टेस्ट तुमच्याकडे रिझर्व असणार म्हणजे सीईटी होईपर्यंत म्हणूया आपण. मग का रिझल्ट नाही लागणार? मग
तुम्ही अजून जरी की तुम्हाला काही इश्यू असेल तर कुलकर्णी सरांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. ओके, ते काही ॲडमिशनच्या वेळेस मुलांना इश्यू होतोय कारण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन प्रत्येकजण अजून पण करतात असं नाही आहे, तेव्हा थोडीशी भीती वाटते, प्रॉब्लेम येतो. तुम्ही पहिल्याच सरांना फोन करा, डाऊट्स क्लिअर करून घ्या, मग ॲडमिशन घ्या. ठीक आहे, मग ऑल द बेस्ट. धन्यवाद.